Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Dimensional World. Me as Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे महाशिवरात्री. So घरात खूप छान वातावरण आहे, पूजेची तयारी चालू आहे आणि यस रचना आहे किचन मध्ये, आई आहे देवघरात. सो यस पुढे काय काय होणार आहे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड यस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड यस लिव्ह लव्ह अँड लव्ह. सो आज आहे महाशिवरात्री आणि आईंचा उपवास आहे आज. त्याबरोबर आमचा सुद्धा उपवास, आम्ही सुद्धा सगळे तेच खाणार आहोत. साबुदाण्याची खिचडी बनवण्याचा प्लॅन आहे. बट त्याच्यासाठी मी सर्वात आधी पहिले जे पटेटो आहेत ते बॉईल करून घेते. सो मी युजली माझे जे पटेटो आहेत ते मी बॉईल करते अगरोच्या ह्या केटलमध्ये आणि माझ्यासाठी ते खूपच कन्व्हिनियंट ठेवून जातं. कारण कुकरमध्ये ना मला अंदाज नाही समजत. कधी कधी बटाट्यांमध्ये पाणी जास्त होऊन जातं, कधी कधी ते ओव्हर कुक्ड होऊन जातात आणि कसं होतं माहिती आहे का, प्रत्येक बटाट्याची ही जात वेगवेगळी असते. सो आपल्याला बाहेरून बघून तर ऑफकोर्स समजत नाही. बट ह्या केटल मध्ये ते एवढे इव्हनली कुक होऊन जातात ना आणि त्यात पाणीसुद्धा जात नाही, बिकॉज ते पाण्याच्या आतमध्ये नसतात, ते स्टीम होत असतं. सो ह्यात तुम्ही इडली बनवू शकतात, मग ढोकळा करू शकतात. सो त्याच्यासाठी ना त्यांनी हे असं दिलेलं आहे. याच्यावरती आता मी बटाटी जी आहे ती कापून ह्याच्यावरती ठेवणार आहे आणि मग त्यानंतर त्याला स्टीम करत वरती ठेवणार आहे आणि काही मिनिटातच मस्त बटाटी आपले उकडून होतात. बटेटो असे कट करून घेतलेले आहे. पाणी ते मी स्टीम करत ठेवलेलं आहे, त्याच्यावरती मी असं ठेवणार आहे. आणि देन हे लीड आहे ती सुद्धा तुम्ही मेंटेन करू शकता, तुम्हाला किती स्पीडवर. तुम्हाला कोणाला हे घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही बाय करू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड. आज आहे महाशिवरात्री. सो त्याच्यानिमित्त आज घरी आहे उपवास. सो आईचा उपवास आहे, सो आम्ही पण उपवास. साबुदाण्याची खिचडी प्रोसेस. तो फायनल प्रोसेस शिवरात्रीच्या शुभेच्छा. मस्त. मी ज्ञानाला गेलो सावीला, मी ज्ञानाला लेक आणलाय. मग त्या खुश होतील ना ताईवर. तुला काय बोलते ती, दीदी बोलते का ताई बोलते? बोलते दीदी. मग तुझं बघून ती बोलते का तुला दीदी असं बोलते? आणि तू तिला खाऊ भरवते का? खाऊ भरवते तिला? अरे पण ती छोटी, तुझी छोटी बहीण आहे ना, ती छोटी सिस्टर, तिला खाऊ भरवायला पाहिजे ना तू. सो मस्त साबुदाण्याची खिचडी खाल्ली आणि आता आम्ही निघालो आहोत. ॲक्च्युली खूप दिवसांपासून खूप काही गोष्टी पेंडिंग आहे, कारण फक्त सनीसाठी मी थांबलेली की कसं ते मॅनेज होतं आहे. कारण कसं म्हणजे जेव्हा सनीला सुट्टी असायची तेव्हा संडे वगैरे असायचं आणि मग त्या टायमाला खूप काही गोष्टी बंद असायच्या. तर आता घराला आमच्या 10 वर्ष झालेले आहेत आणि जसं माहितीच आहे प्रत्येक गोष्टीचा एक मेंटेनन्स टाइम असतो. आता एक एक गोष्ट जी चालू होते ना, आज हेच खराब, आज तेच खराब, म्हणजे आणि आम्हाला ना ऍक्च्युली ह्यावेळेस बिफोर गणपती हे सगळं काही वाइंड अप करायचं आहे. सो सर्वात आधी आमचे जे चेअर तुम्ही बघताय डायनिंग टेबलचे, त्याच्यावरती कदाचित आय डोंट नो किती लोकांची नजर गेली आहे, पण एका साईडला जिथे नेहमी सनी बसतो तिथे एक मस्त सॉफ्ट टॉयला आम्ही बसवले आणि त्याच्या डोक्यावर चिटकवले, दिस चेअर इज ब्रोकन, कोणी बसू नका त्याच्यावर. सो ती ऍक्च्युली चेअर अशी मधून टूप अशी झालेली आहे ती. आणि सो फायनली त्याचा आज टाइम आलाय. जो आता आम्ही चाललो बघूया सर थोडंसं बजेट वगैरे काढतो, कारण सगळ्याच शेअरचं खालचं आता हालायला लागलंय
आणि गरज आहे चेंजची. सो लेट्स सी. आता आम्ही सर्वात आधी चाललो आहोत आमच्या इकडचं जे वूड्स म्हणून आहे, त्यांना जाऊन विचारतो की काय कसं करू शकतो, किती डेज वगैरे जातील, आणि असे घरातले अजून छोटे कामं आहेत ते आज आम्हाला कम्प्लीट करायचे आहेत. चलो. आणि डायनिंग टेबल तुम्ही बघतात ना, ते आम्ही जे वूड्स म्हणून घेतो, पूर्ण व्हाईट. एवढे 1-1.5 लाख आम्ही ना चेअर्स आणि ऍक्च्युली आमचा टेबल इज व्हेरी गुड, त्याच्यात काही इश्यू नाही. रेदर आमच्या चेअर्सचे लेदर आहे ना ते पण एवढं छान आहे ना, त्याचा पण काही प्रॉब्लेम नाहीये. बट ते जे खालचे जे पाय आहेत ते बिचारे ते सगळे हलायला लागलेत, म्हणून मग आम्ही फक्त बघत होतो की ह्यांचं काय म्हणणं आहे, कारण ह्यांच्याकडनंच आम्ही घेतलंय. आता आमच्याकडे बिल वगैरे पण नाहीये, कारण एवढं बॅग. आता आम्ही त्यांना फोटो वगैरे पाठवतो, त्यांच्या कार्पेंटरशी बोलतील आणि मग डिसाईड होईल. आणि आम्हाला जसे चेअर्स हवेत ना ते चेअर्स त्यांच्याकडे डिस्प्ले मध्ये पण नाहीयेत, म्हणजे त्याची कॉस्ट पण ऑलमोस्ट 1 लाखच्या अबव. घेतला तर 1,20,1,30,000 विच इज नॉट एट ऑल वर्थ असं मला वाटतं. पण सेट आपल्याला घ्यायचंच नाही. आपला टेबल खूप चांगला आहे. आमच्या टेबलची जी हाईट आहे ना ती इथे अशी कोणाचीच नाहीये, म्हणजे तेवढी नाहीये. सो ठीक आहे, आता बघूया. आता हे आपलं झालंय. आता नेक्स्ट आम्ही चाललोत एसी बघायला, कारण आमच्या रूमची एसी म्हणजे मला हळूहळू सगळं निघतंय. ती एसी आम्ही किती आतापर्यंत 10 वेळा रिपेअर केले, दरवेळेस 2,000, 3,000, 4,000 असे घालवले आहेत. पण जे बिल येतं इलेक्ट्रिसिटी बिल त्याचं डबल येतं. म्हणजे समजा 4,000 बिल असेल मंथली किंवा 5,000 असेल तर त्याचं ऑलमोस्ट 3 टाइम्स येतं, 15,000 पर्यंत. आणि हे ऍक्च्युली आम्हाला लास्ट टाइमच सांगितलं, पण तरी आम्ही बोललो की ठीक आहे थांबू. पण आता तर तो चालतच नाहीये, रिपेअर करण्याचं पण कामाचं नाहीये. मग आता लेट सी. सो चल. गोंडूला भेटलो. जर नायसाला समजलं ना की आम्ही गोंडूला भेटलो, तेवढी चिडचिड करेल. एक तर आत्ताच आमच्या पाठीची लागलेली की येते, पण आम्ही असं फिरणार होतो म्हणून मग बोललो की नको, तू पण कंटाळशील. आणि तिला बोलली सतत तुला उतरायला लागेल चढायला म्हणून मी नाही येत आई. फायनली आमची कामं झालेली आहेत. आता वाजले आहेत 4:30. नायसासाठी सरप्राईज आम्ही आणलेलं आहे, काहीतरी छोटंसं ट्रीट म्हणून आमच्या मुलीसाठी. येस, माझी हे लाईट पण पडलेली तुम्ही पाहिली असेल, मी किचनमध्ये ती लावते. मला बरं वाटतं जरा थोडंसं जास्त लाईट असले की. पुरुषार्थ मोर्या मी बाळ तांधी, तुझीच सेवा तर काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बा तू बाल कोटी. शंकराच्या मंदिरात आलोय, तिथे आमचा सत्कार झालाय. धन्यवाद ताई. छान झालं दर्शन. दर्शन पण खूप छान झालं आणि खूप प्रसन्न वाटलं. कसं वाटलं देवळात जाऊन आलं, कसं वाटलं? सगळ्यांचं सत्कार केले होय. ते होते का ते दोघी सुंदर दिसताय. आज एकदम शिवरात्री स्पेशल. शिवरात्री कशा सुद्धा दोघींचा नाही मला मिळालं, कारण मला खूप यायचं. मस्त छान दर्शन झालं एकदम. काय सांगतो काय आम्हाला जाताना किती वेळ माहितीच नाही किती.
मी नेहमी आठवण काढतो मात्र समुद्र कारकरांचीच भेट होती. पण ते एवढं लांब यायचं पण जाण्या येण्यात एकदम ते गोरेगाव म्हणजे एक टोक पडतं तिथे. बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोल नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. प्रकृते भद्रायै यथा प्रणता स्मता या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूते